परतवाड्यात घडलेलं प्रकरण तुम्ही ऐकलंच असेल, पण खरं सांगायचं तर ही फक्त एक बातमी नाही आहे. ही अशी घटना आहे जी ऐकल्यावर मन सुन्न होतं. कारण इथे फक्त एक गुन्हा घडलेला नाही, इथे विश्वास तुटला आहे, नात्यांचा गैरवापर झाला आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एका 19 वर्षाच्या तरुणाने प्रेमाच्या नावाखाली, रिलेशनशिपच्या नावाखाली मुलींना जाळ्यात ओढलं आहे. त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं आहे आणि त्याचं चित्रीकरण करून त्याच व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेलसुद्धा केलं आहे. हे ऐकतानाच अंगावर काटा येतो. पण इथे ही गोष्ट थांबत नाही. कारण हे सगळं काही दिवसांचं नाही, तर बराच काळ शांतपणे सुरू होतं. आता सगळ्यात मोठे प्रश्न उभे राहतात, हे इतक्या काळ कुणालाच कसं कळलं नाही? यामागे नेमकं किती मोठं जाळं आहे? आणि एक गंभीर गुन्हा असताना त्याला अचानक राजकीय आणि सामाजिक रंग का दिला जातोय? याच सगळ्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत. या घटनेचं अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. ही घटना समजून घ्यायची असेल तर आपल्याला सुरुवातीपासून सगळं जोडून पाहावं लागेल. कारण हे प्रकरण अचानक समोर आलेलं नाही, तर हळूहळू उलगडत गेलेलं आहे. सुरुवात झाली ती काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. सुरुवातीला लोकांनी ते फक्त व्हायरल कंटेंट म्हणून बघितलं, पण जसं जसं स्पष्ट होत गेलं की व्हिडिओ स्थानिक मुलींचे आहेत, तसं तसं संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांकडे माहिती पोहोचली आणि तपास सुरू झाला. तपासाच्या पहिल्याच टप्प्यात एक गोष्ट स्पष्ट झाली, हा एक साधा आणि एकट्याने केलेला गुन्हा नाही. यामागे एक पद्धत आहे, एक साखळी आहे. मुख्य आरोपी आयान अहमद, वय फक्त 19. पण त्याने वापरलेली पद्धत पाहिली तर ती पूर्णपणे नियोजनबद्ध वाटते. तो मुलींशी सोशल मीडियावर संपर्क साधत असे, त्यांच्याशी ओळख वाढवत असे, विश्वास जिंकत असे आणि हळूहळू रिलेशनशिपमध्ये येत असे. यानंतर तो मुलींना अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटवर घेऊन जात असे. हा फ्लॅट या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. बाहेरून साधा दिसणारा हा फ्लॅट, पण आत काय घडत होतं हे अत्यंत धक्कादायक आहे. तिथं मुलींवर अत्याचार केले जात होते आणि त्याचं चित्रीकरण केलं जात होतं. हे व्हिडिओ नंतर त्या मुलींनाच दाखवून त्यांना धमकावलं जात होतं, जर कुणाला सांगितलं तर हे व्हिडिओ व्हायरल करू. ही भीती इतकी मोठी होती की अनेक मुली गप्प राहिल्या आणि त्यामुळेच हा प्रकार बराच काळ कोणाच्या लक्षातसुद्धा आला नाही. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार एकट्याने होत नव्हता. या प्रकरणात इतर आरोपीही सहभागी होते. कोणीतरी फ्लॅट उपलब्ध करून देत होता, कोणीतरी व्हिडिओ बनवण्यात मदत करत होता आणि कोणीतरी हे व्हिडिओ पुढे पसरवत होता. म्हणजेच एक संघटित रॅकेट असण्याची शक्यता निर्माण होते. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली की मुख्य आरोपी अयान आणि त्याचा मित्र उजेर खान यांच्यात एक विचित्र स्पर्धा सुरू होती. कोण जास्त मुली पटवतोय याची. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी ते मुलींचे व्हिडिओ बनवून एकमेकांना पाठवत होते. या हव्यासापोटी त्यांनी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ही गोष्ट ऐकताना केवळ संतापच नाही, तर एक मोठा सामाजिक प्रश्नही समोर येतो की ही मानसिकता तयार कशी होते. दरम्यान हे सगळं सुरू असतानाच या दोघांमध्ये पैशांवर सुद्धा वाद झाला आणि त्या रागातून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. म्हणजेच ज्या गोष्टी ते लपवत होते त्याच गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात आकडेवारीबाबतही मोठा गोंधळ झाला आहे. काही ठिकाणी 180 मुलींचं शोषण झाल्याचा दावा करण्यात आला, तर 350 व्हिडिओ व्हायरल झाल्याचं चर्चा सुरू झाल्या. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की आत्तापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटोच समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही पोलिसांनी आवाहन केलं आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत आणि फॉरेन्सिक तपाससुद्धा सुरू आहे. सायबर टीम डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. या प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT देखील स्थापन करण्यात आले आहे. तपासाची व्याप्ती वाढवत कोचिंग क्लासेस, महाविद्यालये
आणि इतर ठिकाणांचाही तपास करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किंबहुना या प्रकरणाला राजकीय वळण मिळायला सुरुवात झालेली आहे. विविध राजकीय नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत प्रशासनावर दबाव टाकण्याची सुरुवात केली आहे. काहींनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी SIT चौकशीची मागणी केली आहे. यामुळे एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे राजकारणही रंगताना दिसत आहे. याच दरम्यान या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला. कोणत्या धर्माच्या मुली बळी पडल्या यावर चर्चा सुरू झाली. मात्र अधिकाऱ्यांनी आणि आयोगाने स्पष्ट केले की अशा प्रकारे अफवा पसरवणं टाळलं पाहिजे, कारण अशा अफवांमुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो आणि मूळ मुद्दा बाजूला पडू शकतो. या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मात्र अजूनही कायम आहे. पीडित मुली अजूनही पुढे येत नाहीत. भीती, समाज, बदनामी या सगळ्यामुळे त्या गप्प आहेत. पोलिसांनी त्यांना आवाहन केले आहे की त्यांनी न घाबरता पुढे यावे. त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. एकंदरीतच परतवाड्याची ही घटना आपल्याला फक्त एक गुन्हा म्हणून पाहायची आहे का, की समाज म्हणून आपण कुठे चुकतोय याचा विचार करायचा आहे? कारण इथे फक्त आरोपींचा प्रश्न नाही, इथे संपूर्ण सिस्टीम, समाज आणि मानसिकतेचा प्रश्न आहे. आज सोशल मीडिया, रिलेशनशिप आणि विश्वास यांचा वापर करून अशा घटना घडत आहेत आणि त्यात सर्वात मोठा फटका बसतो तो म्हणजे निरपराध मुलींना. तपास अजून सुरू आहे, अजून डेटा बाहेर यायचा आहे आणि कदाचित पुढचे खुलासे अजून धक्कादायक असू शकतात. म्हणूनच ही गोष्ट इथे संपत नाही, कारण अजून खूप काही बाहेर यायचं आहे. तुम्हाला यात कुणाची चुकी वाटते? त्या मुलांची की अशा मुलींची ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी मुलांशी सहज कनेक्ट होतात आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवतात? खरंच महिला सुरक्षित आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण या घटनेचे अपडेट्स घेऊन वेळोवेळी भाष्य करतच राहू. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.